काय झालं नेमकं? किचन मध्ये स्वयंपाक करता करता अचानक उभ्यावच कोसळली. बरं झालं रामू काका बाजूला उभे होते, त्याने तरी सावरलं म्हणून. नाही, बीपी वगैरे ठीक आहे, नाडी पण व्यवस्थित चालू आहे, फक्त अशक्तपणा आलाय. मी ह्या गोळ्या दिल्यात, मळमळायला लागलं तर एक गोळी द्यायची फक्त. ओके? आणि माधवी, कसलीही धावपळ दगदग करायची नाही. बर. चला येतो. डॉक्टर काय म्हणाले लक्षात आहे ना? तुम्ही उगाच घाबरता. अगं उगाच नाही, पण पुरे बाबांच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित होईल. हॅलो राजेश. अरे डॉक्टर काका, कसं काय? वहिनी साहेबांची तब्येत बरी नाही. वहिनी वहिनी राजेश आलाय, त्याला आणखी सांगू नका मला चक्कर आली म्हणून. ओके. वहिनी वहिनी ए वहिनी, काय झालं तुझ्या तब्येतीला? अगं डॉक्टर म्हणत होते की तुझी तब्येत बरी नाही म्हणून. झालं, तुझी तेवढी उणीव होती. पण तू अशी झोपून काय आहेस? डॉक्टर म्हणाले आराम करा, दिराकडनं सेवा करून घ्या. अरे बंदा हाजीर आहे. स्वयंपाक घरात हजेरी लावा आणि आज स्वतःच्या हाताने वाढून घ्या. बरं वाढून घेतो, पण इथे येऊन जेवतो. कसं होणार या माझ्या मोठ्या बाळाचं कोणाच ठाऊक. आई, तुझ्या पुस्तकात सापडला म्हणजे तू याला नक्की ओळखतेस. आई आई मी तुला सांगणारच होते, पण ते आधीच कळलं मला सगळं. आई आई राजेश फार चांगला मुलगा आहे आणि तुमचं एकमेकावर प्रेम आहे. नेहमीचाच डायलॉग आहे हा. आई पण तू त्याला पाहिलंच ना तर. नंतर पाहून घेईनच, बस ना. कोण कोण आहे त्याच्या घरी? त्याचे दादा आणि बहिणी. दादा एका चांगल्या कंपनीत अकाउंटंट आहेत. नोकरी म्हणजे मिडल क्लास, सामान्य. आई तू पण ना. अगं मोठमोठ्या बंगलेवाल्यांची स्थळं येत आहेत तुला, ते सोडून तू निवडलास एक सामान्य मध्यमवर्गीय. अगं त्याचंही स्वतःचं घर आहे. घर आहे, बंगला नाही. मला बंगल्याशी काही घेणं देणं नाही. बायकोला नवऱ्याच्या मनात जागा मिळायला हवी. कादंबऱ्या वाच आणि मला शिकव. उद्या त्या खुराड्यात जाऊन पडलीस ना, मग मला सांग. काही पडायची नाही मी. चांगली ऍडजस्ट करून उभीच्या उभी राहीन. दॅट्स द स्पिरिट. मी सुद्धा संसारात ऍडजस्टमेंट करून अजून उभा आहे. काय खरं की नाही? लावली जीभ टाळायला. अगं माणसानं आपली जीभ आपल्या टाळ्याला लावली, त्यात बिघडलं कुठं? तू तिला तुझ्या जीभेनं बोलायला लावू पाहतेस. अहो पण आपलं घराणं केवढं, त्यांचं केवढं. संसार घराशी करायचा नसतो, वराशी करायचा असतो. प्रिया बेटी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझी निवड योग्यच असणार. थँक्यू पप्पा. अच्छा, म्हणजे लग्नाच्या चौघड्या आधीच आपल्या प्रेमाचा नगारा तुमच्या घरी वाजलेला दिसतोय. हो ना, म्हणूनच पप्पानी लाऊडस्पीकर घेऊन तुला घरी बोलवलंय. लाऊडस्पीकर कशाला? आपल्या लग्नाची अनाउन्समेंट करायची आहे. आणि मम्मीला तुला बघायचं सुद्धा. बोमला. आणि समज की तुझ्या मम्मीला माझा हा चेहरा आवडला नाही तर? नाही, चेहरा आवडणार नाहीच म्हणा. पण पप्पा मात्र डोळे झाकून कन्यादान करतील. आम्ही सुद्धा डोळे झाकूनच प्रेम केलंय. काय? नाही तर काय. अगं तूच तर सतत माझे डोळे झाकत असतेस ना. बस संध्याकाळी घरी ये. काय रे, किती उशीर? सॉरी. अगं एक सिरियस केस आली, त्यात इमर्जन्सी ऑपरेशन करायला लागले. अगं घरी सुद्धा जायला वेळ मिळाला नाही मला. तुला भेटायची घाई झाली होती. बरं तू आता बस, मी आई बाबांना बोलवते. ओके. डॉक्टर. हो हाऊ डू यू डू? आपण? मी पेशंट, हार्ट पेशंट. हार्ट पेशंट? बापरे. बाप, ते तर दुसरं दुखणं, कॅन्सरच म्हणा ना. कॅन्सर म्हणजे हार्ट आणि कॅन्सर हे दोन्ही रोग आहेत तुम्हाला? हो, सध्या तरी दोनच आहेत. कोणाला कन्सल्ट करताय तुम्ही? तुमची ट्रीटमेंट सुरू करणार आहे. नाही हो, मी अजून शिकाऊ डॉक्टर आहे. काहीतरी सांगू नका. अहो एवढे मोठे हार्ट स्पेशालिस्ट तुम्ही. आमच्या प्रियाच्या प्रेमाच्या गोळ्या घेऊन स्वतःचं हार्ट बरं केलं. अच्छा, तसे हार्ट स्पेशालिस्ट. अहो पण ते कॅन्सर म्हणालात ते आमचे वडील. त्या रोगाला औषध नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही? मी सध्या टेम्पररी प्रियाचा भाऊ आणि पुढे परमनंट होणारा तुमचा मेवणा. अच्छा. नाईस मीटिंग यू. बट आय एम सॅड टू स्टे हिअर बिकॉज आय गॉट अपॉइंटमेंट. आय टू क्रॉस द स्ट्रीट अँड सिग्नल. उशीर होत असेल ना? म्हणजे भावना कळत आहेत ना. बी रिलॅक्स. आणि मला इंग्लिश सुधारते वाटतं. राजेश, माझे आई बाबा. नमस्कार. 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 थँक्यू.
राजेश, तुला का बोलवलंय हे मुद्दाम पुन्हा सांगत नाही. अहो, प्रियानी सांगितलंय मला ते. आधी डिक्लेअर करतो मला हे लग्न मान्य आहे. पण बाकीचं काय? माझ्या दृष्टीनं बाकी काही राहिलेलं नाहीये. नाही, पण पुढे यांनी काय करायचं ठरवलंय ते तरी यांना विचारून बघा. अहो, त्यात काय ठरवायचं? माझी इंटर्नशिप संपल्यावर मी स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू करायची असं माझ्या दादाने ठरवलंय. आणि तुम्ही काय ठरवलंय? माझं म्हणाल तर स्वतःचा दवाखाना मला एवढ्यात परवडणार नाही. आणि दादाला कर्जाच्या ओझ्याखाली काढण्यापेक्षा मी कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करायचं ठरवलंय. हॉस्पिटलमध्ये नोकरी? शी काय? स्वतःच्या अंगाखालच्या अंथरुणाची जाणीव ठेवणं याला शहाणपण म्हणतात. वा राजेश, वा. वा राजेश, त्यात वा काय हो? गोळ्या आणि मिक्सचर देणाऱ्या डॉक्टरांची काय कमाई असते? हल्ली एमडीचा जमाना आहे म्हटलं. हे पहा, माझ्या दादानी माझ्यासाठी खूप खस्ता खाल्ले आहेत. आणि आता माझ्या शिक्षणासाठी त्याला अजून कष्ट करायला लावणं मला सहन होणार नाही. अहो, कोण म्हणतं तुमच्या दादांनी कष्ट करायला हवेत? लग्नानंतर तुम्ही आणि प्रिया इथेच राहा. आम्ही तुमचं पुढील शिक्षण करू आणि तुम्हाला नर्सिंग होमही काढून देऊ. नाही, मुळीच नाही. माझ्या दादा वहिनीनं सोडून मी घर जावई म्हणून राहणार नाही. वा बेटा वा. तुझ्या रूपा इतकं तुझं मनही सुंदर आहे. आगे बढो. प्रिया, मन तर गोड झालंच आहे. आतून काहीतरी तोंड गोड करायला घेऊन ये. आता आणते. शिक्षण थोडी अजून खाली सोडायला हवी होती. ऐकले अगं, घरात खेळून सुद्धा हिरवळीवर खेळल्यासारखं वाटतंय. हिरवळीवर. तू कुठे निघालीस? हिरवळीवर. काय? शिरवळीवर. शिरवळीवर? आपल्या शिकवणीवर. शिकवणी? हो. मग पुस्तक कुठे आहेत? पुस्तक आज माझी तोंडी शिकवणी आहे. तोंडी? बघा ना, मला प्रिन्सिपल साहेब एक दिवस सुद्धा सोडत नाही. अगं, ते तुझ्या भल्यासाठी सांगत असतील. दादा लवकर जा, अजिबात वेळ घालू नकोस. माझ्या 96 धावा झाल्यात, 4 धावा बाकी आहेत. आणि मी आता गावस्करचा 34 शतकांचा विक्रम मोडून 35वा शतक मारणार. काय सांगताय काय? मी चौकार मारणार नाहीये, मग? मी आता षटकार मारणार. षटकार. षटकार मारताय? जा, 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 जा.